पत्रकार संघ हा नेहमीच बातम्यांचा मंच असं म्हटलं जातं, मात्र आता तो जीवनाचा मंच झालाय। पत्रकार मंडळी समाजातील चांगल्या आणि वाईट घडणाऱ्या घडामोडींच्या बातम्या देतात। शासन आणि प्रशासनातील काही त्रुटी आणि उणिवा दाखवण्याचं काम प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी करत असतात। कणकवली तालुका पत्रकार संघ रक्तदान शिबिर उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील मानवतेच्या दृष्टीनं वाटचाल करत आहे, असं प्रतिपादन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केलं। कणकवली तालुका पत्रकार संघ, सिंधू रक्तमित्र संघटना प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील भवानी सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिराचं उद्घाटन जगदीश कातकर आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या हस्ते झालं। या प्रसंगी कातकर बोलत होते। यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, प्रदेश प्रतिनिधी तथा माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे, सहसचिव दर्शन सावंत, उपाध्यक्ष नंदू कोरगावकर, उमेश बुचडे, सचिन राणे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, माजी उपाध्यक्ष रमेश जोगळे, माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई, अजित सावंत, विशाल रेवडेकर, सिंधू रक्तमित्र संघटनेचे मकरंद सावंत, जिल्हा रक्तपेढीच्या डॉक्टर भारती ठोंबरे आदी उपस्थित होते। रक्तदान शिबिर प्रसंगी उपस्थित जिल्हा व तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर, आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, त्यांचे स्टाफ, उपस्थित रक्तदाते, सर्वप्रथम या संवेदनशील कार्यक्रमासाठी मला बोलावल्याबद्दल सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो। आपल्या सगळ्यांना माहिती की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। रक्त आपल्याला निर्माण करता येत नाही, कृत्रिमरित्या रक्त निर्माण करता येत नाही आणि त्यामुळे त्या रक्ताचं महत्व मानवी जीवनात खूप मोलाचं आहे। आपण नेहमी काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो, पैसा मिळवतो, प्रतिष्ठा मिळवतो, सन्मान मिळवायचा प्रयत्न करत असतो, पण आपण समाजाला फारसं द्यायचा विचार करत नाही। पत्रकार संघानं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडासा वेळ आणि आपलं थोडंसं रक्त देऊन समाजाला, मानवाला, एखाद्या व्यक्तीला संपूर्ण आयुष्य उभं करण्यासाठी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। तालुका पत्रकार संघ हा नेहमी बातम्यांचा मंच म्हटला जातो, पण आज तो बघितला तर जीवनाचा मंच या ठिकाणी। नेहमी तुम्ही लोक समाजातला अन्याय, प्रशासनाच्या आमच्या कमतरता असतील, सामाजिक प्रश्न असतील, या सगळ्या विषयांवर तुम्ही लोक बोलत असता। आज तुम्ही या ठिकाणी मानवतेच्या प्रश्नावर उभे राहिलेला आहात, त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। या ठिकाणी तुमच्यातले बरेचसे लोक कॅमेऱ्याच्या मागून बातम्या देत असतात, काही लोक पेनच्या टोकातून बातम्या देत आहेत, काही लोक मायक्रोफोनच्या माध्यमातून बातम्या देणारे आहेत, पण आज या ठिकाणी सुईच्या टोकावरून आपण मानवतेचा वाहतूक करणाऱ्या एका चांगल्या उपक्रमात आपण सगळे सहभागी होतो। या ठिकाणी काल ही मंडळी माझ्याकडे आली त्यावेळेला वाचताना असं लक्षात आलं की आपल्या देशात साधारणतः 1.5 कोटी युनिट्स रक्ताची आपल्याला नेहमी आवश्यकता असते, पण आपल्याकडे साधारणतः 60-70% साधारणतः 1,000 कोटी युनिट्स या ठिकाणी उपलब्ध होत असतात आणि त्यामुळे जवळजवळ 30 ते 35% लोकांना रक्ताची उपलब्धता होत नसते। तुमच्या या अशा उपक्रमातून ही जी कमतरता आहे, ही कमतरता या ठिकाणी भरून निघेल याची खात्री वाटते। आज या ठिकाणी जी मंडळी रक्तदान करतायत त्या सगळ्या मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो। तुमच्या रक्ताच्या या उपलब्धतेतून एखाद्या कुटुंबाला संपूर्ण आयुष्यात त्यांना उभं राहण्यासाठी मदत होणार आहे। पत्रकार संघाने जसं सांगितलं की यावेळेला यावर्षी पहिल्यांदाच हा उपक्रम हाती घेतलेला आहे, या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो, पण त्यांच्याकडून अशीही अपेक्षा करतो की हा उपक्रम त्यांच्याकडून नेहमीच राबवला जाईल। पुन्हा एकदा सर्व पत्रकार मित्र, सन्माननीय उपस्थित सर्वांचं आभार मानून या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन मी थांबतो। जय हिंद, जय